नमस्कार, मी बोलते नंदिनी अंकोलेकर. मी आज तुम्हाला वडापावची रेसिपी दाखवणार आहे. त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते त्याला बघूया. वडापावसाठी लागणारं साहित्य आपण अर्धा किलो साधारणपणे बटाटे घेतलेले आहेत. हे 3 शिट्ट्या काढून मी उकडवून साल काढून ठेवलेले आहेत. जरुरी प्रमाणात आपल्याला तेल लागेल. आता भाजी करण्यासाठी लागणार आहे राई 1 टीस्पून, जिरे 1 टीस्पून, कढीपत्ता 7 ते 8 पानं, हळद, चवीनुसार मीठ, अर्धा टीस्पून हिंग, 1 वाटी कोथिंबीर आणि त्याला आपण ठेचा करून देणार आहे. त्या ठेच्यासाठी लागणार आहे 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या. ह्या वडापाव जरा तिखट असतो तर त्यामुळे आपण जरा मिरच्या जास्ती करायच्या. तरी पण आपण चवीनुसार आपण मिरच्या कमी जास्त करू शकता. तर सुरुवातीला आपण हा ठेचा करून घेऊया. तो तुम्हाला मी दाखवतो. आणि आलं टाकलंय, हिरवी मिरची टाकते आणि पाणी न टाकता हे जरा आता खडबडीत वाटून घेतलेलं आहे. आता आपण बटाटे जरा हाताने मोडून घेऊया. मी याच्यामधून किसणीने वगैरे किसून घ्यायचे नाहीत, असेच आपण जरा जाड मोडून घ्यायचे. बटाटे मोडून झाले आहेत. आता आपण भाजी करून घेऊया. पहिल्यांदा त्याच्यामध्ये मी 1.5 टेबलस्पून तेल टाकलंय. तेल जास्ती टाकायचं नाही या भाजीला. आणि राई टाकतोय आम्ही. राई चांगली तडतडली, जिरं टाकते. गॅस बारीक करायचा एकदम. त्याच्यात आलं लसूण मिरचीचा ठेचा टाकूया. जरा परतवून घेऊया चांगला. यायला आलं लसूण मिरचीचा ठेचा जरा जास्त टाकायचा नेहमीच्या भाजीपेक्षा, कारण आपण कव्हर करतो त्याच्यामुळे त्याचा वास कमी होतो आणि भाजी चांगली झणझणीत लागत नाही. आपण तेलावर जरा परतवून घेऊया. आपण त्याच्यात कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता आधी टाकायला पाहिजे होता, तुम्ही ती चूक करू नका. हळद टाकते मी आणि हिंग टाकते. परत जरा मिक्स करून घेऊया. उकडलेला आपण तुकडे करून घेतले त्याचा बटाट्याचा सगळं त्याच्यात टाकते मी आणि चांगलं मिक्स करताना मीठ टाकायचं. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची. आत्ताच मी मीठ टाकून घेते म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल. कोथिंबीर नंतर टाकूया. कमी वाटलं म्हणून मी थोडंसं मीठ टाकते परत आणि कोथिंबीर टाकते. नीट मिक्स करून घेऊया. तयार. आता आपण पीठ भिजवणार आहे. ते तुम्हाला मी परत साहित्य काय काय लागणार आहे ते दाखवतो. कपपेक्षा थोडंसं जास्त मी हे बेसन घेतलेलं आहे, म्हणजे चण्याचं पीठ घेतलं आहे. ते चाळून घेतलं कारण त्याच्यात असे घट्ट पिठाचे गोळे असतात तर ते मिक्स करायला त्रास होतो म्हणून एकदा चाळून घेतलं तर बरं. आता 1 टीस्पून हळद घेतली आहे, ती टाकते मी. चवीनुसार मीठ घेतलंय ते टाकते आणि पाणी टाकून जरुरीप्रमाणे आपण भिजवायचं आणि नंतर थोडासा चिमूटभर सोडा टाकायचा. तो पहिल्यांदा मी भिजवून घेते. थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घेऊया आपण. आता मी चिमूटभर त्याच्यामध्ये सोडा टाकते. परत एकदा चांगलं फेटून घेतो. साधारणपणे 1 कपाला आपल्याला पाऊण कप पाणी लागेल. बाजूला ठेवते. तिथपर्यंत आपण वडापाव बरोबर लाल चटणी करतात ती चटणी करून घेऊया. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: सुकं खोबरं 2 टेबलस्पून, 3 लसणीच्या पाकळ्या सालासकट घ्यायच्या, चवीनुसार मीठ, थोडंसं जिरं आणि आपल्या आवडीनुसार तिखट घालायचे. आता चटणी करताना आपल्याला ते नंतर करावी लागणार आहे कारण त्याच्यात आपण भज्यासारखं ते पीठ तळलेलं असतं ते टाकून चटणी करायची आहे. तुम्ही तुम्हाला नंतर करताना दाखवतो. पण वडे करून घेऊया पहिल्यांदा. जेवढे तळायचे आहेत तेवढे तुम्ही वडे करून घेतलेत ना की तुमचे हात परत खराब होणार नाही, म्हणून पहिल्यांदा आपण वडे करून घेऊया. तुम्ही कसेही करा, गोल करा, चपटे करा, कसेही करा. असे मी वडे करून घेते आणि तळताना तुम्हाला मी टाकलं की नाही ते थोडंसं पीठ टाकून बघूया. तेल टाकलं आहे तर गॅस मी मीडियम करते.
एक वडा घ्यायचा आपण आणि ह्याच्यात बुडवायचा, चमच्याने वरपर्यंत सगळं पीठ टाकायचं, सगळीकडनं भिजला पाहिजे तो वडा, आणि मग काढून आपण तेलात सोडायचा. अशा रीतीने सगळे वडे मी तळून घेते. थोडा वेळ हात लावायचा नाही. त्याची कॉमन डिश आहे, पण प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी आहे, म्हणून मी तुम्हाला शेअर केलं आहे. तर मला कसा वाटतो ते मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, आपल्या मित्रमैत्रिणींना कळवा. त्या रीतीने आता थोडेसे गुलाबी होईपर्यंत आपण वडे सगळे तळून घेऊया. पिठाने चमच्याने असं पीठ टाकून ह्याचं कुरकुरीत करून घेतलेलं आहे. आता ह्याला ती स्पेशल चटणी असते ना, त्या चटणीसाठी मी हे असं तळून घेतलेलं आहे पिठाचं, आणि त्याच्याबरोबर ओली चटणी पण आहे, हिरवी चटणी आणि गोड चटणी पण आहे. आणि ह्या पिठाच्या ह्याच्याबरोबर आपल्याला सुकं खोबरं, लाल मिरची, जिरं, मीठ आणि लसूण हे मिक्सरमधून काढायचं आहे. तर चला आता मी तुम्हाला मिक्सरमधून काढते. आता आपण पावामध्ये वडा टाकून वडापाव सर्व करूया. आम्ही तिखट चटणी लावते हिरवी, आपल्याकडे असेल तर तुम्ही लावा, नसेल तर नुसती ही चटणी लावली ना तरी चालतं. ही गोड चटणी या साईडला लावतोय. आता त्याच्यावरती ही चटणी टाकूया आपण. कोणाला किती गोड तिखट आवडतं त्याप्रमाणे आपण चटणी घ्यायची आणि वडा ठेवायचा मध्ये. झाला आपला वडापाव तयार. चला तर आता आपण सर्व करूया.